नमस्कार. खिचडी आणि कढी हे कॉम्बिनेशन आपण बरेच वेळा ट्राय केलेलं आहे, परंतु आपण त्यात थोडासा बदल करून कढीसोबत आपण बनवतोय चमचमीत असा मस्त व्हेज पुलाव. हे कॉम्बिनेशन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खिचडी आणि कढी हे तुम्ही विसरून जाल. कढी आणि हा व्हेज पुलाव अप्रतिम लागतो. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण कढी बनवतोय त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घातल्या आहेत. आता यामध्येच आपल्याला 2 ते 3 हिरवी मिरची घालायची आहे. त्याचबरोबर 1 चमचा जिरं घालायचं, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घालायची. पाणी न घालता याचं वाटण तयार करायचं. आता एका बाउलमध्ये इथे मी 1 मोठी वाटी दही घेतलेलं आहे. कढी बनवताना दही आपल्याला थोडंसं आंबट घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे, पाव टीस्पून हळद घालायची आणि सुरुवातीला बेसनाच्या गुठळ्या आपल्याला या पद्धतीने मोडून घ्यायचे आहेत. सुरुवातीलाच यामध्ये जर आपण पाणी घातलं तर बेसन आणि दही व्यवस्थित मिक्स होणार नाही. तर रईच्या सहाय्याने आपण सुरुवातीला अजिबात पाणी न घालता याच्या गुठळ्या मोडून घेऊ. याच्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडल्या गेल्या की त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर दही आणि बेसन पिठाचं या ठिकाणी हे बॅटर तयार झालेलं आहे. तर कढीची आपली पूर्वतयारी झाली. आता आपण कढीला फोडणी देऊ. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायचं. तेल गरम झालं की यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी घालायची. त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि तयार केलेलं वाटण घालायचं. आता 1-2 मिनिटं आपण हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेऊ. आता हे वाटण परतून झालं की अगदी पाव टीस्पून हळद यामध्ये सुद्धा आपल्याला घालायची आहे. हळद घातली की चांगलं मिक्स करायचं आणि बेसनपीठ आणि दह्याचं जे बॅटर आपण तयार करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचं. त्यानंतर लगेचच आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया. कढी आपल्याला कितपत घट्ट किंवा मग कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी यामध्ये घालायचं. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करूया. आता बरेच वेळा काय होतं, बऱ्याच जणांची कढी फुटते. तर कढी फुटू नये यासाठी काय करायचं, आपली जी रई असते किंवा मग चमचा असतो त्याने सतत असं कढीला उकळी येईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून कढी जी आहे ती आपली फुटत नाही, छान एकसंध अशी कढी तयार होते. तर या ठिकाणी बघा आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे. 2 ते 3 मिनिटं सतत असं ढवळत राहायचं. कढीला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर कढी आपण शिजवून घेऊ. तर 4 ते 5 मिनिटं कढी आपण छान शिजवून घेतलेली आहे. तर इथे आपली मस्त चमचमीत अशी कढी तयार झाली. आता कढी तयार आहे. आता आपण व्हेज पुलाव बनवू. त्यासाठी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी. हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर कढईमध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घातला आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. आता यामध्ये खडे मसाले घालायचे. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग घालायची, मसाला वेलची आणि काळी मिरी घातली. त्याचबरोबर यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत. भाज्या घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे. तर यामध्ये फ्लावर, मटार आणि गाजर घातलेलं आहे. भाज्या पटकन शिजल्या जाव्या यासाठी चिमूटभर मीठ घालायचं. भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहे. हलक्या सॉफ्ट होईपर्यंत भाज्या आपण फ्राय करून घेणार आहोत. तर या ठिकाणी भाज्या आपल्या हलक्या सॉफ्ट झाल्या आहे. आता यामध्ये फक्त अर्धा चमचा या ठिकाणी बिर्याणी मसाला घातलेला आहे. जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. या व्यतिरिक्त यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे मसाले घालायचे नाही आहे. अगदी साधा, सोपा आणि झटपट होणारा तयार व्हेज पुलाव आपण बनवतो आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आणि हे तांदूळ आपण या भाज्यांसोबत 1-2 मिनिटं परतून घेऊ. तांदूळ आपण या पद्धतीने असे परतून घेतले तर आपला जो पुलाव आहे तो छान मोकळा आणि सुटसुटीत होतो. आता तांदूळ या ठिकाणी परतून झालेले आहेत तर
या ठिकाणी आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच वाटीने 2 वाट्या या ठिकाणी आपल्याला पाणी घालायचं आहे। आणि जर तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये बनवत असाल तर 1 वाटी तांदळासाठी या ठिकाणी आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे आणि कुकरची फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता 2 ते 3 मिनिटं आपण हा पुलाव शिजवून घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर यातलं बरंचसं पाणी कमी झालेलं आहे। याला सगळीकडून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। यातलं पाणी कमी झालं की यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिटं वाफ काढून घ्यायची। आणि 5 ते 6 मिनिटांनंतर आपण चेक करू तर बघा या ठिकाणी मस्त असा आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे। अगदी मोकळा सळसळीत असा आपला हा व्हेज पुलाव तयार झाला। तर कढीसोबत हा व्हेज पुलाव अप्रतिम लागतो किंवा तुम्ही कुठल्याही भाजीसोबत सर्व करू शकता, असाही खाल्ला तरी अप्रतिम लागतो। हे कॉम्बिनेशन तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।